तर ही सुरू आहे किचनमध्ये गटारीची तयारी। इकडे मस्त बोंबीलला रव्यात कोट करून मस्त भाजायची तयारी सुरू आहे। फारच मस्त वाटतंय ते तीन तीन असे बोंबील तव्यावर ठेवलेले, एकदम मस्त एकदम असं सॉफ्ट होणार आहेत असं वाटतं, एकदम ज्युसी दिसतात बघा ना, म्हणजे कसं शाईन वगैरे मस्त आली आहे। आणि हे माझ्या मम्मीने एवढं सगळं करून ठेवलं, ह्याच्यात आहे बांगडा, पापलेट आणि बरंच काही, ते मी तुम्हाला पुढे दाखवीनच। पण एवढं सगळं मस्त गटारीचा मेन्यू बनला आहे। मला तुम्ही पण नक्की कळवा की तुमच्या घरी गटारीचं काय काय स्पेशल बनलं। तवा फ्राय केला, पण डीप फ्राय नाही केलं, तवा फ्राय केलंय, म्हणजे कसं हेल्दी पण राहील। आजचा मेन्यू यामध्ये आहे बोंबील, बांगडा, पापलेट, पापलेट वाली क्यूट, आणि ऑफ कोर्स चिकन लॉलीपॉप फॉर ऑल दोज चायनीज लवर्स, कांदा, लिंबू मस्त पिळून घेणार आहे आणि खाणार आहे। सुंदर पापलेट, बांगडा, बोंबील। सो फटाफट खायला सुरुवात करूया। येस, सो इथे घेतली आहे मी एक प्लेटमध्ये काढून घेऊया। पहिला माझा हात जातोय पापलेटकडे, कारण पापलेट मला खूप 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 प्रचंड आवडतो आणि हा मोस्ट फेवरेट बोंबील, बांगडा म्हणजे किती सुंदर। आणि घेतला आहे मी लॉलीपॉप, थोडा लिंबू मारते आणि खाते कारण मजाच येणार आहे। कांदा घेतला आहे आणि थोडासा कोबी, आणि दॅट्स इट। मस्त ही माझी स्पेशल पर्सनल प्लेट तयार आहे। नक्कीच माहिती आहे की तुम्हाला हे सगळं बघून तुमच्या घराची आठवण येत असेल किंवा तुमच्या घरच्या जेवणाची आठवण येत असेल, पण तुम्ही मिस नका करू। जर तुम्हाला आज ती गटारी साजरी करता नाही येत असेल, तुम्ही माझ्याबरोबर गटारी साजरी करा आणि आपण एकत्र मिळून खूप मजा करूया, एकत्र मिळून खूप खाऊया। सो पहिला बाईट माझा जातोय पापलेटपासून। सो पापलेटचा मी पहिला घास घेतला आणि ओ माय गॉड, हॉटेल सारखं लागते, कसं इतकं सुंदर। बोंबीलपासून सुरुवात करूया आता सेकंड। सो बोंबीलला मी डिरेक्ट घेऊन खाते आणि काय यार, म्हणजे परफेक्ट, तो आतून इतका सुंदर सॉफ्ट झाला आणि ॲट द सेम टाइम बाहेरून इतका क्रिस्पी, सो गुड। मी भरपूर कन्फ्यूज आहे की मी काय खाऊ, पण मी चिकन लॉलीपॉपलाच पकडलंय। आई ग, म्हणजे मला खरंच वाटत नाहीये की हे घरी बनलंय, मला असं वाटतंय हे हॉटेलमधून आणलंय। काय एवढं सुंदर कसं कोण बनवू शकतं? नक्कीच माझी मम्मी बनवू शकते। बांगडा खाऊया आता। मस्त बांगड्याला असं पकडलंय मी शेपटापासून, एक पीस तोडून फटाफट चव घेऊया बांगड्याची। बांगडा कसा लागलाय आतून बघा, किती सुंदर दिसतोय। आणि म्हणजे मला बांगडा जास्त आवडत नाही, तरी पण कसं खरंच खूप भन्नाट झालंय हे। तर मी माझी ही पूर्ण प्लेट संपवते आणि तुम्ही पण या माझ्या घरी गटारी सेलिब्रेट करायला। काय मग येत आहे ना, या लवकर।